नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आपण प्रकरण आपलं चाललेलं आहे 12वं, चितावणिकव अंग. दोहे आहेत 17 ते 19 आणि भाग आपला चाललाय 90वा. धोक्याचा इशारा देताना कबीर म्हणतायत. प्रथम आपण 17वा दोहा ऐकूयात. कबीर मंदिर ढही पड्या, इंट भई सैवार. कोई चिजारा चिणी गया, मिल्यान दूजी बार. कबीर मंदिर ढही पड्या, इंट भई सैवार. कोई चिजारा चिणी गया, मिल्यान दूजी बार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. डही, डही म्हणजे कोसळून पडले. सैवार, शेवाळ. चिजारा, कारागीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की मंदिर ढासळलं किंवा त्याच्या विटांवर शेवाळ धरलं. कोणी कारागिराने ते निर्माण केलं होतं, पण आता तो पुन्हा दुसऱ्यांदा ते मंदिर निर्माण करायला मिळणार नाही. कबीर इथे देहाला मंदिर म्हणतोय. देह अशाश्वत आहे. केव्हा मृत्यू येईल याची शाश्वतीच नसते. मंदिर ढासळल्यानंतर त्याची प्रत्येक वीट ही वेगळी होते आणि काही काळानंतर त्या विटांवर सुद्धा शेवाळ धरतं. त्याचप्रमाणे देहरूपी मंदिर ढासळल्यावर त्याची विल्हेवाट लावली जाते. एकदा कारागिराने ते बनवलं होतं, आता पुन्हा ते बनवता येत नाही. पुन्हा तेच शरीर मिळतही नाही. अर्थातच पुन्हा मनुष्य जन्मच मिळेल याची शाश्वतीच नाही. म्हणून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, तर याच जन्मात त्याचं सार्थक करून घ्यावं. ऐकूयात आपण मराठी साखी. कबीर कोसळता है मंदिर, विटेवरी शेवाळ. कारागीर ही पुन्हा कसे बा, करील ते निर्माण. कबीर कोसळता है मंदिर, विटेवरी शेवाळ. कारागीर ही पुन्हा कसे बा, करील ते निर्माण. 18व्या दोह्यात ते म्हणतायत, पण प्रथम आपण 18वा दोहा ऐकूयात. कबीर देवल ढही पड्या, इंट भई सैवार. करीचे जारा सौ प्रीतडी, जूढ है न दूजी बार. कबीर देवल ढही पड्या, इंट भई सैवार. करीचे जारा सौ प्रीतडी, जूढ है न दूजी बार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. सेवार, सेवार म्हणजे शेवाळ. चेजारा म्हणजे कारागीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की मंदिर ढासळलं किंवा त्याच्या विटांवर शेवाळ धरलं. आता ते मंदिर निर्माण करणाऱ्या कारागिरावर प्रेम कर की ज्यामुळे हे मंदिर पुन्हा ढासळणार नाही. कबीरांनी या शरीरावर मंदिराचं रूपक केलेलं आहे. गवंडी मंदिर जसं विटेवर वीट चढवून उभारतात ना, तसंच ईश्वररूपी कारागिराने हे शरीररूपी मंदिर हाडेरूपी विटांच्या सांगाड्यावर तयार केलेलं आहे. पण हे शरीर तर एकदम क्षणभंगूर आहे. एकदा मनुष्य जन्म मिळाला म्हणून परत मनुष्य जन्मच मिळेल याची मात्र खात्री नाहीये. म्हणून कबीर सांगतात की हे शरीररूप मंदिर रचणाऱ्या ईश्वररूपी कारागिरावर प्रेम कर. त्यामुळे हे दुसऱ्यांदा कोसळणार नाही, म्हणजेच पुनर्जन्माची प्राप्ती होणार नाही. ऐकूयात आपण मराठी साखी. देखताच मंदिर कोसळते, विटेवरी शेवाळ. कारागिरावर प्रेम करीत्या, पुन्हा न कोसळणार.
देखताच मंदिर कोसळते विटेवरी शेवाळ. कारागिरावर प्रेम करीत्या पुन्हा न कोसळणार. 19व्या दोहात ते काय म्हणतात ऐकूया. प्रथम 19वा दोहा. कबीर मंदिर लाख का जडिया हीरे लाले. दिवस चारिका पेषणा बिन सजाएगा काल्हे. कबीर मंदिर लाख का जडिया हीरे लाले. दिवस चारिका पेषणा बिन सजाएगा काल्हे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया. पेषणा म्हणजे प्रेक्षणीय, काल्ली गत दिवस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे शरीर लाखेच्या घराप्रमाणे आहेत, ज्याच्यात हिरे आणि माणकं जडवलेली आहेत. त्यामुळे ते अतिशय आकर्षक दिसत आहे. रत्नांचा हा जडाव थोड्या काळात पुरता का आहे, पण तो लवकरच नष्टही होणार आहे, अगदी पांडवांच्या लाक्षागृहाप्रमाणे. कबीर या शरीरावर लाखेच्या घराचं रूपक करतायत. जसे लाखेवर हिरे माणकं जडवून आकर्षक दागिने तयार केले जातात, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा आकर्षकच आहे. प्रत्येकाला आपल्या या शरीराचा मोहच पडतो, पण हा सर्व रत्नांचा जडाव काही काळापुरताच असतो. हा शरीररूपी दागिना एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे, हे मनुष्य लक्षातच घेत नाही आणि तो त्या शरीराच्या ख्याली खुशालीतच रमून जातो. तेव्हा या देहाची नश्वरता लक्षात घेऊन मनुष्याने पुन्हा हा देह प्राप्त होऊ नये म्हणूनच उपाययोजना केली पाहिजे, असा धोक्याचा इशारा इथे कबीर देत आहेत. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि त्याबरोबरच आपण आपला आजचा भाग इथे संपवूयात. मंदिर आहे हे लाखेचे जडविले हिरे मोती. काही काळ हा जडाव सुंदर मग होईल रे माती. मंदिर आहे हे लाखेचे जडविले हिरे मोती. काही काळ हा जडाव सुंदर मग होईल रे माती.